पिंपळनेर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2च्या पोटनिवडणुकीमध्ये युतीमध्येच काटेकी टक्कर पाहायला मिळाली। या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला 7:30 वाजल्यापासून सुरुवात झाली होती। सकाळी मतदारांचा तुरळक तर दुपारच्या सुमारास मतदारांचा मतदान करण्यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला। शिवसेना आमदार मंजुळा गावित आणि भाजप अशी लढत होत असल्यानं सर्वांच्याच नजरा या निवडणुकीकडे लागल्या होत्या। शनिवारी मतदान तर रविवारी पोटनिवडणुकीचा पिंपळनेर नगर परिषदेच्या आवारात निकाल लागणार होता। डिसेंबर महिन्यात झालेल्या पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं विजय संपादन करत पिंपळनेर नगर परिषदेवर झेंडा फडकवला। मात्र निवडणुकीनंतर काही महिन्यातच वार्ड क्रमांक 2 मधील भाजप नगरसेविका कुसुमबाई खंडू पाथरे यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं। यामुळे वार्ड क्रमांक 2 मध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। या पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं। वार्ड क्रमांक 2च्या पोटनिवडणुकीत अनुसूचित जाती जमाती राखीव गटातून भाजपकडून संजय सखाराम ठाकरे आणि शिवसेनेचे दिलीप निळकंठ चौरे यांचं, तर सर्वसाधारण महिला राखीव गटातून भाजपकडून तैमून नौशाद सय्यद यांना शिवसेनेच्या वसीमा आबिद शेख यांचं कडवं आव्हान निर्माण झालं होतं। यामुळे अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार हे निकालांती स्पष्ट होणार आहे। मात्र या पोटनिवडणुकीमुळे भाजप आणि शिवसेनेत सत्ता संघर्ष निर्माण झाला। या निवडणुकीत भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी एका जागेची तर शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी दोनही जागांवर विजय मिळवणं गरजेचं आहे। राजकीय जाणकारांनी असं मत व्यक्त केलंय। यामुळे या पोटनिवडणुकीत भाजप सत्ता कायम राखेल की शिवसेना सत्ता स्थापन करेल हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।